नमस्कार, मी दक्षराज तानाजी चौधरी. आज दिनांक 8/10/2023 वार रविवार. केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण सातत्यानं माल विरळून काढण्यासाठी मी तारखा देतोय आणि त्या तारखा ज्या दृष्टिकोनातून देतोय की जे पुढे सण कुठले आहेत, कोणत्या टायमिंगला आपण माल बाजारात आणले पाहिजेत आणि उर्वरित राहिलेल्या मालाचे 2 पैसे कसे वाढवले पाहिजेत आणि रेग्युलर मालाला सुद्धा बाजारपेठ ही कशी चांगली मिळाली पाहिजे, या माध्यमातून सातत्यानं ज्या ज्या तारखा सांगितल्या त्या तारखेनुसार शेतकरी बांधवांचा नक्कीच फायदा झाला. किंबहुना जागेवर रेट वाढतील हेही आपण सांगितल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने सौदे केल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा झाला. परंतु जागेवरचा व्यापारी आता खऱ्या अर्थानं आपल्याला समाधानकारक रेट देत नाही हे आता आपल्याला जाणवायला लागलं. कारण ॲव्हरेज रेट हे आम्ही आपल्या पुढे मांडल्यामुळं बऱ्यापैकी जागेवरचे सौदे हे महाराष्ट्रातले थांबले आणि इथला व्यापारी बऱ्यापैकी आता कर्नाटकला सीझन चालू आहे त्या ठिकाणीच माल खरेदी करणं पसंत करतोय आणि त्या राज्यामध्ये खूप कमी रेटमध्ये त्यांना माल मिळत असताना महाराष्ट्रातला जो माल आहे डाळिंब उत्पादकांचा तो आता बऱ्याचशा अंशी कमी झालाय आणि काही ठराविक बाजारपेठेमध्येच माल येतोय आणि काही बाजारपेठेमध्ये आता एकदम कमी माल झालाय, तुटवडा झालाय. परंतु आता रेट जे आहे स्टेबल आहेत किंवा आता थोडेसे वाढतील तर कसे वाढतील हे सातत्यानं सांगताना कर्नाटकचा थोडासा अडथळा आपल्याला नक्कीच होतोय. कर्नाटकचा जर आता माल नसता तर बेंगलोरच्या आजूबाजूच्या 2-4 जिल्ह्याचा तर आता अजून रेट कडाडले असते. परंतु आता थांबायचं नाहीये. आता आपल्याला जी 10 तारीख ते 17 तारीख मी सांगितली त्यात आपल्याला जे माल डागे आहे, जे माल आता आपण छाटणी करायला आता बागा मोकळ्या करणार आहात, म्हणजे माल पुढे धरण्यासाठी, पण हिरवे नको, आतमध्ये पांढरा नको माल आणि बाहेरचा थोडासा कलर असला पाहिजे आणि आतून लाल असला पाहिजे, अशा मालांना या पिरियडमध्ये नवरात्रीचा इफेक्ट आपल्याला नक्की पडणार आहे. आणि उपासाचे दिवस असल्यामुळे चांगल्या मालावी चांगला परिणाम होणार आहे. परंतु लहान मालाचे, मिडियम मालाचे रेट हे वाढणार आहेत. वरच्या राशीचे अपेक्षित आपल्याला रेट जे वाढायला पाहिजेत त्या वाढण्याला थोडीशी मर्यादा जरी आपल्याला वाटली तरी ॲव्हरेज रेट हे साधारणतः आपल्या अपेक्षेनुसार पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून आता इथून पुढचा येणारा काळ हा 10 तारीख ते 17 तारखेचा मी नवरात्रीच्या हिशोबाने जो सांगितलेला आहे. 15 तारखेला घटस्थापना होते, 24 तारखेला विजयादशमी आहे. परंतु दुसऱ्या माळेपर्यंतच मी माल सांगतोय बाहेर परराज्यात जाण्यासाठी. आणि इथं जो माल महाराष्ट्रात किंवा आजूबाजूच्या जवळच्या विक्रीला जाईल तो साधारणतः 20-21 तारखेपर्यंतचे माल हे नक्की जातील. 2-4 दिवस इथल्या व्यापाराचा आपल्याला फायदा होईल. परंतु आता जे माल काढाय आले असतील त्यांनी आता थांबायचं नाही. कारण नंतरच्या टप्प्यात पुन्हा दिवाळीच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा भागात चालू होत आहेत महाराष्ट्रामध्ये, असेही रिपोर्ट आहेत. आणि त्याच दरम्यान गुजरातही चालू होते आणि राजस्थानही चालू होते. त्यामुळं थोडासा पुढे जाऊन रिस्क घेण्यापेक्षा दिवाळीच्या आतमध्ये जेवढा माल आपल्याला खेचता येईल तेवढा आपल्याला खेचणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे मी जे सुतोवाच करतोय हे आपल्यासाठीच करतोय की आपण अजून बाजार वाढतील म्हणून आपण थांबाल तर किंबहुना पुढे जाऊन जर स्थानिक काही माल चालू झाले आणि बाहेरचे माल चालू झाले तर बाजारपेठ खाली येऊन आपल्याला नुकसान सहन करण्यापेक्षा आपण हा जो दिवाळीपर्यंतचा टप्पा किंबहुना दिवाळीच्या नंतर एक 7-8-10 दिवसचा रेट चांगला राहू शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे. त्या पद्धतीने आपण फायदा करून घ्या. कारण ह्या वर्षी कधी नाही एवढं आपण स्वप्नात सुद्धा पाहिले नाही असे रेट आपल्याला नक्कीच मिळाले. परंतु ते मिळत असताना अजून अपेक्षा वाढून आपले नुकसान होऊ नये म्हणून हे आपल्याला वेळोवेळी मी सांगत असताना आपण त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. सातत्यानं नाशिक असेल, पुणे असेल आणि इंदापूर असेल या तिन्ही मार्केटमध्ये आपल्याकडे वाढती आवक ही सातत्यानं या सीझनमध्ये राहिली. किंबहुना पुण्यामध्ये तर सततचीच लोकप्रियता आपल्या नजरेमध्ये होती. परंतु यावर्षी आपण नाशिककडं आणि विशेष करून इंदापूरकडे मी जास्त ध्यान दिलं आणि तिथं आपण लक्ष दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा त्याही बाजारपेठेमध्ये आणि व्यापाऱ्यांचा व्यापारामध्ये चांगल्या पद्धतीने फरक जाणवला
आणि आपण तिथेही टॉपला या दोन्ही बाजारपेठेमध्ये राहिलो आणि पुण्यामध्ये तसंच त्या पद्धतीने राहिलो. परंतु शेवट आपल्या मनामध्ये आणि मनासारखं जे असतं ते जर घडलं तर आपल्याला कोणालाही मध्यस्थी घ्यावं लागत नाही. आणि म्हणून बऱ्याचशा गाडीवाल्यांनी अनेक ठिकाणी टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण आपल्या हृदयात जे स्थान तयार झालं त्या निमित्तानं आपण याच ठिकाणी येण्याचं जे केडी चौधरीकडे धोरण ठेवलं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जोडलं गेलं. अशा माध्यमातून आपली लोकप्रियता ही नेहमी वाढत असताना जागा कमी पडेल या भावनेतनं आपण ही दोन मार्केटकडे विशेष लक्ष ठेवलं. खऱ्या अर्थानं आता पेरू सुद्धा डाळिंबाच्या तोडीस तोड महाराष्ट्रात लागवड झालेली आहे आणि म्हणून पेरूलाही चांगली बाजारपेठ व्हावी म्हणून आपण शेतकऱ्यांना जागृत करतोय. आणि आता आपण युट्यूब चॅनलवर पेरू आणल्यामुळं जागेवर सुद्धा आता पेरूचे रेट वाढायला लागले. परंतु मार्केटमध्ये 70, 75, 80 रुपये किलो पेरू जर जात असेल तरी तो कोणता जातोय, त्या क्वालिटीचा माल जर आपण आणला तर ते नक्कीच मार्केटमध्ये जाणार आहे. जो जागेवरती जो निवडक माल घेऊन जातो व्यापारी असा माल हा मार्केटमध्ये व्यापारी घेतो तसाच आणला तर आपल्याला इथेही चांगले रेट मिळणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे, तयार माल एका बाजूला निवडायचा आहे, कडक मधला छोटा आणि मोठा अशा दोन राशी करायच्यात. परंतु अजूनही शेतकऱ्यांना तेवढं परिवर्तन घडलंय असं मला वाटत नाही. कारण की शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळे एकदमच पाठवलं तरी विकला जातोय. आजही मला तसंच जाणवलं. तयार बाजूला काढा, कडक मध्ये दोन राशी करा हे मी वारंवार सांगतोय. आणि तसं जर केलं तर मला अजून जास्तीचे पैसे हे मार्केटमध्ये पण घडणार आहे. आपल्याला जागेवरती व्यापाऱ्याच्या नादी लागायची गरज पडणार आहे. किंबहुना त्याच्या पाठीमागे लागून आपल्याला आपला माल थोडाफार असेल तर दुसऱ्याच्या बांधावर नेऊन द्यावा लागायचा. कारण सगळीकडेच गाड्या मोठ्या ट्रक फिरत नसायच्या ही मी शेतकऱ्यांकडे फिरताना मला जाणवलं. म्हणून आता मार्केटिंगमध्ये बदल करत असताना शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या. त्याचबरोबर गोल्डन सीताफळाला सुद्धा चांगली आता मार्केटची आम्ही ग्राहकांची एक फळी तयार केलेली आहे. आमचे जेवढे डाळिंबवाले आहेत त्यांना सगळ्यांना मागच्या वर्षी आम्ही गोल्डन सीताफळ वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून आपल्या तिन्ही मार्केटला गोल्डन सीताफळ हे आपल्याला चालणार आहे. गोल्डन सीताफळ असेल तर कितीही येऊ द्या आणि खुल्या पद्धतीनेच आपण त्याची विक्री करणार. म्हणून गोल्डन सीताफळ, पेरू आणि डाळिंब या तिन्हीचा एक संगम मिळून आपण ग्राहक तयार केलेला त्याचा एक व्यापाराचा फायदा घ्या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.